सुखाचा आवाज आहे, सुख नसतं. पण हे सुख आणि दुःख प्रारब्ध संबंधानं तुमच्या समोर येतं आणि त्या सुखामध्ये बुद्धी थांबते, जाते, सुखाकडे जाते. पण एक सुख तिला माहित नसतं, ते आत्म सुख, परम सुख, अद्वैत सुख, नित्य सुख आणि तुमच्या सोबत असलेले परमात्म्याचं सुख, ते तुम्हाला लागू नये. जीवात्मा आत आहे, देह बाहेर आहे, हे कळायला जरूर आहे. ज्या जडाला बुद्धी माझं म्हणते, ती बुद्धी बाहेर येऊन म्हणती. वृत्तीच्या द्वारे जीवात्मा, तोच विषय चाललाय आजचा. 2 मिनिटं बोलणारे, हुशार येणारे. जीवात्मा अनात्म्याला माझं म्हणतो आणि ज्ञानी लोक जीवात्मा ज्ञान करून टाकतात. ही परिभाषा आपल्याला कधीच माहित नाही. जीवात्माच काय होतो? परमात्मा. मग तो जीवात्मा कसा आहे, अनात्म्याकडे कसा येतो, सुख दुःख का भोगतो आणि मी का करतो, अहंकार का धरतो आणि जगताकडे का फिरतो, मृत्यू लोकात गमतो तो. त्याचा उत्कर्ष, त्याचं कल्याण, त्या जीवात्म्याचं एक कल्याणाची अवस्था असते, ती ज्ञान. त्या जीवात्म्याला परमात्म्यात एकरूप होण्यासाठी ज्ञान आहे. त्या जीवात्म्याला पूर्ण व्यापक जायसाठी वेदांत आहे. आणि तो जीवात्मा कल्याणकारी होतो आणि भगवंतमय होतो, आपल्या आपल्या स्वरूपात राहतो, अभिन्न भावात येतो. मग तो देहात असो, या जगतात असो, हे व्यापक असो, तिथं सुख दुःखाचा व्यवहार नाही. तिथं वृत्ती उत्पन्न होऊन तिथं विकारात्मक भाव नाही. आणि त्या वृत्तीला जगत जरी दिसलं तर जगतामध्ये तो दिसतो, कारण स्वतःच तो परब्रह्म असतो. जीवात्मा झालाय ज्ञानानं, नसतोय मूळचा. मुळे अज्ञानामुळे तो देहाकडे. आता तो जीवात्मा कसा कसा व्यवहार करतो आणि कसा कसा देहातून निघतो, कसा कसा मुक्त होतो, कसा कसा आनंद घेतो आणि शेवटी आनंदमय होतो आणि देह पडतो. विदेहवत अवस्था म्हणतात त्याला. जीवनमुक्तीच्या वेळेस तो जीवात्मा आणि परमात्म्याचा संगम असताना ती वृत्ती त्या ईश्वर समोरच असती आणि व्यवहारातून भिन्न असती, देहाहून परिच्छिन्न असती आणि जगतामध्ये व्यापक असते. पण देहात जरी असते तरी संबंध देहाचा नसतो, तो ज्ञानी महात्मा असतो. कारण अज्ञानाचा वाद असतो, श्रवणाचा साक्षात्कार असतो, ज्ञानाचा चमत्कार असतो आणि भगवत भाव जागा असतो. जगत भाव समूळ नाश असतो, कारण वृत्तीचा बाध असतो. ज्ञानी लोकांचा वृत्तीचा बाध, अज्ञानी लोकांचा वृत्तीमध्ये विकार आहे आणि भक्तिवान लोकांचा वृत्तीमध्ये प्रेम आहे. या 3 गोष्टीचं तुम्हाला सांगणार. कारण कळतच नाही भक्ती काय, ज्ञान काय, कर्मठ काय. हे जेव्हा जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही तुमचे पुढचे पाऊल टाकताल. बुद्धीचे, त्या देहाचे, तुमच्या पायाचे, त्याचे पाऊल लागत नाही आम्हाला. तुमच्या बुद्धीचे उपासनेतलं पाऊल, ज्ञानातलं पाऊल, मोक्षाचं पाऊल, सुखाचं पाऊल, अभेदाचं पाऊल बुद्धीच आहे. म्हणजे बुद्धी पुढे पुढे जाते. जसं तुम्हाला मी सांगितलं, आंब्याचे 2 पानं, आंब्याचे कोळ लावले 2 पाने येतात पहिल्यांदा, बघा तुम्ही. तसं जीव आणि शिव 2 फाट्या सांगितलं तुम्हाला अभंगातून. मग त्या 2 पानातून हे अनंत पानाचे जगतला जीव, जीव शिव, शिव एकच आहे, जीव नाना आहे. मग नाना 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 येऊन या, नाना वासना, नाना वृत्त्या, नाना अंतःकरण, नाना विषय, नाना भेद, नाना पाप, नाना पुण्य, नाना जन्म, नाना मृत्यू हे जीवात्म्याला घ्यावं लागतात. तसं म्हणतात. म्हणून ज्ञानाकडे जे दुर्लक्ष करतात त्याचा जीवात्मा कधीच मुक्त नाही. तो खरा भक्तच नाही. नाही, ती खरी भक्ती नाही, अर्धवट भक्ती आहे. तुला 3 वाक्य सांगितलं ते प्रेरणा मी. वृत्ती काय, वृत्तीमध्ये काय. अज्ञानी लोकांना, अज्ञानी जीवाच्या त्या वृत्तीची उत्पत्ती होती, मन आणि बुद्धी. त्या वृत्तीमध्ये अज्ञान असताना अधिकालचा डाग म्हणजे भ्रमाचा, भ्रम म्हणजे पोटायला खरं म्हणणं.
भ्रम म्हणजे ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते दाखवणं, तिला म्हणतात अज्ञानाचा परिहार. त्याचं कार्य आहे. काय करतात? ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते दाखवती. कोण? अज्ञानी वृत्ती पाहती. कुणाला? देहाला, जगताला. मग अज्ञानी वृत्तीमध्ये विकार भाव, भक्तिभावामध्ये वृत्तीच आहे. गेले नाही तुमची वृत्ती कुठं? ब्रह्मलीन कोण झाली? भक्तीमध्ये वृत्तीमध्ये प्रेम आहे, ब्रह्म नाही. हे कळत नाही म्हणून वेदाला प्रगट व्हावं लागतं. इथे वृत्ती ठीक आहे. वेदामध्ये अज्ञानी जीवामध्ये विषय वासना कर्म हे आता मुग उडद त्याच्यामध्ये सगळं तेच आहे. श्रवण बाया 6-6 घंटे मंदिरात, 8-8 घंटे मुगाचा महादेव, मुगाचे मिठाचं भाताचं काय 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 काय. पण तू महान देव महादेव पुत्र आहे, शिव आहे, तत्व आहे, एक आहे, व्यापक आहे, आत्मा आहे, आत आहे, बाहेर आहे, सदा आहे, सुखरूप आहे. मुगानं कळत नाही. कळते मुगानं? मूग बोलते तुम्हाला. म्हणून हे जे आत्ताचा जो परिहार आहे ना सध्याचा, त्या अवलंबर आहे. म्हणून वृत्तीमध्ये जेव्हा प्रेम, प्रेम तर कुठे काय जेव्हा प्रेम टाका ते कोण खोकलला ते, जेव्हा वृत्तीमध्ये प्रेमाचा आविष्कार भगवंताबद्दल होतो तर संसाराचं प्रेम कमी होत, त्याला भक्ती नाव येत. पण त्या वृत्तीमध्ये त्या प्रेमाच्या आधारे ज्ञानाचा उदय होतो. ती वृत्ती ब्रह्म होती. सदा प्रेम, व्यापक प्रेम. इथं भगवंताला बघून प्रेम आहे, इथं जगतच प्रेम रूप आहे. परिचय भाव नाही. एका विठ्ठलाला प्रेम, एका जगतामध्ये विठ्ठलाला बघणं अद्वितीय प्रेम. द्वितीय प्रेम नाही. त्याला शब्द कळतील, ज्याचा अधिकार जिवंत आहे त्याला ज्ञान झेपत. त्याला श्रवणात पाऊलच नाही, अभ्यासाची सुरुवात नाही, त्याला तळमळ नाही मुक्तीची, त्याला शब्द झेलत नाही बुद्धी त्यांची. कोण हमेशा तुमचा एकच रट्टा असते, हेच करायचं. करणं म्हणजे तुम्ही कर्मात आहे आणि जाणणं म्हणजे तुम्ही भगवंतात आहे. जाणणं हे ज्ञान आहे. कर्म हे प्रकृतीचा धर्म आहे, तुमचं पण नाही. कर्म कोण करत? तुम्ही तर आत्मा आहे. मग आत्मा हा कर्माला पाहणार आहे. वाटते का असं कधीतरी? वाटते? मी केलं पारायण, माझ्या घरात पारायण, हेच आहे ना भूमिका. विश्वची माझे घरात ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच राहिलो. त्याला म्हणतात खरं घर. विश्वची माझे घर, अशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच राहिला. चर मी तोच आहे, आचर मी तोच आहे. त्याचं घर मग एकट आहे का? 4 भिंत घर आहे का? म्हणून तर तुम्ही 4 भिंतच्या पलीकडे नाहीतच आहेत का? किंबहुना चर आणि आचर. चर म्हणजे सजीव, आचर म्हणजे जड. सगळा तो झाला. मग त्याचं घर कोणतं? 4 भिंतीचं. विश्वची माझी ही अवस्था आहे का? आणि ही अवस्था लवकर येते का? तपस्या लागते ज्ञानाची, भक्ती लागते वेदाची, संगती लागते साधूची, प्राप्ती लागते आत्म्याची, एकता व्हावी लागते त्या आत्मलिंगाची, ज्यास पूजा करून आपण वर आलोत. शिवलिंग. सांग कोणत्या देवाला लिंग नाव दिलंय? सांग. विष्णूचा अवतार हा मान्य तुझा कुठे आहे? मग त्याच विष्णूला शिवाला डोक्यावर घ्यावं लागले लिंगाला. ब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम. मग लिंग का म्हणले? पांडुरंगचा परब्रह्म आहे. महादेव लिंग कसा आहे? तो डोक्यावर कसा आलाय? झाला का विष्णू पूर्ण महादेवाला घातल्याशिवाय? झाला का? जी काल बांधून मी बोललो ते चुक आहे का त्याच्यात? या विष्णू लोकाची परंपरा राहते का? टाकले की नाही पाण्यात द्वारका?
यादवकुळाचा नाश केला का नाही, पण शिवाची जी शक्ती आहे ती सतत आहे. शिवाचे गणपती अग्रदेवता सतत पूजा आहे. आणि तिकडचे अयप्पा स्वामी तिकडे बसतात ते लोक, त्यांची परंपरा संपली का? त्याचे पुत्र ते मानस पुत्र ते काही असे जन्म दिले नाहीत ते. मग तुम्हाला मी सांगते, जे शिव तत्व आहे ते रुद्र आहे, जे अभिन्न आहे, जे सदा आहे त्याचं नाव सदाशिव आहे, हे लिंग आहे. इतकं तरी कळायला गेलो होता तरी नाही. तू सदा आहेस शिवा, तू शिव का झालास? शिव म्हणजे पवित्र, शिव म्हणजे महान, शिव म्हणजे व्यापक, शिव म्हणजे आनंद, शिव म्हणजे एक, आणि त्याच्या पोशाली शक्ती म्हणजे माया. म्हणून तर दोघांचा आहे ना, दोघं एक आहेत ना. त्याला काय अर्धनारेश्वर, अर्धी शिव अर्धी पार्वती. हा, मग जेव्हा पिंड अशी प्रगट होते आणि चौकडीची व्यापक महाशक्ती असते, खालची पार्वती ना, आपण ते आदिंको लावतो, पिंड येतो आदिंको नाही, कारण तो प्रगट झाला पिंड आणि ती पिंड आणि ब्रह्मांड है ना. मग पिंड रूपाने जसा प्रगट होतो निर्विकार तत्व परमतत्व, शिव तत्व आहे, व्यापक आहे. शिव हे पवित्र आहे. सगळे देव कुठे बघ ना, कवा काय झाले का, चला महादेवाकडे आहे की नाही. मग त्या शिवाच्या श्रावण महिन्यामध्ये किती महत्व आहे तुला सांगते मी. बरेच ठिकाणी चालले आता, तर आपण श्रावणात गेलो होतो ढानकीला, पुष्पाताची सून 12 महिने 18 काळात आमच्या परभणीला आमचे दुकान मालक, त्याची सून किती वर्षापासून रोज भेट का. तर शिवापाशी जे ठाण आहे ते कुणाचं माहितीये का? कुबेराचं. कुणाचं ठाण आहे ते? कुबेराचं ठाण शिवापाशी आहे. थोडंच नाही कुबेर शिवाला. म्हणजे कशी भक्ती करावी, कुणी करावी, किती करा. तुम्हाला श्रावण महिन्यात बेल व्हायला की मोठेपणा वाटते. लोक 12 महिने असे किती येतात, 1000 लोक 12 महिने बेल होणार आहे. कितीतरी काही करणार लोकांचे बायका वाटतं तो कबड्डी सिरियल मध्ये राहणार काय इथपर्यंत त्यानं महादेवाचं लिंग हातावर मागून आणलंय त्या रावणाचे, आणि त्याची लिंग पाया करायचा. रावणाकडे जाता महादेवाकडे जेवण लिंग आणा खाली मांडा, आहे का तुमची ताकद असते. कबड्डी नाही, व्यापक आहे. शिव म्हणजे आनंद आहे, शिव म्हणजे सदा आहे, सदा म्हणजे सदाशिव, त्याला नाव सदाशिव आहे. ते सदा आहे. प्रलय झाला तरी, जगत नसलं तरी, व्यवहार नसला तर बघ ना शिव कशा असते. बघ पार्वतीकडे तो लीला करते, ती मना करते, गवळणीकडे खेळते. खेळला का नाही शिव विष्णू? त्याने काय केलं लीला? त्याचे कार्य वेगळे आहेत, पण महान कार्य. सांकरी विद्या कोणापासून आहे? ब्रह्मविद्या सांकरी विद्या शंकरापासून सांगितली कृष्णानं. बघ हे खेळ खंडोबा. सांकरी विद्या शिवाची सांगितली कृष्णानं, लिहिली माऊलीनं, कळाली जीवाला. शंकरानं 20 प्राशन केलं तर सावळा झाला पांढरा. हा बघा, बेलवायला मी लिंगात गेले मी आणि मंदिरात जातो मी. बघा मी काय केलं, मुगन उडलं. वा रे वा, या बाय मोकार शुभस्तुती मंत्र काय कळतं का? कारण्य संधो भवदुत्कारी कोण चालणार आहे देवा तुझ्या विना? ना गण, ना गोत, ना धंदा, ना व्यापार, ना पैसा, ना प्रॉपर्टी, ना पुत्र, ना स्त्री, भाऊ न बंधू. करते कुणी ज्याला माझं 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 म्हणतो,
ते तारत नाहीत, ते मारते शब्दानं आणि गुरु तारतेत बोधानं आणि जीव सरकतो स्वरूपाकडे वेदानं आणि ब्रह्मरूप होतो सतसंगानं. त्याला मी कोण कळतं श्रवणानं, अध्यात्म मिळतं पुण्यानं आणि परमात्म्याची प्राप्ती होती आयुष्याच्या तपश्चर्येनं. मुग उडदार नाही. गाडीत बसली कळतच नाही की आपल्या आयुष्याचे श्वास चिंतनात, वेदात, गीतेत, ओवीत, बोधात मन ठेवावं. व्यवहार जरी केला, मनात जरी बोध असला, बोधाची शक्ती मनाला व्यवहारात जाऊ देत नाही. हे वाक्य पाठ करायचं अनुभव. ज्या मनामध्ये वेदाचा बोध आहे, साधूची कृपा आहे, आयुष्याची तपश्चर्या आहे, ती शक्ती एकत्र येते. बोध, वेद, साधूची कृपा आणि तुमचं तप एकत्र होतं मनात, तर व्यवहार टच होत नाही, तो ज्ञानी. व्यवहारात जातं मन, तो अज्ञानी. कर्मामध्ये राहतो कामात, मी केलं म्हणतो, बाप्पा मी तेवढा अभिमान आहे, मी जावी, ममत्व सुटावं, परमात्म्याला भेटावं, अज्ञान संपवावं, ज्ञानमय अवस्था यावी आणि ह्या उपाधीतून बुद्धी भिन्न व्हावी, परमसत्तेत जावी, व्यापकातीने यावं, स्वरूप व्हावं, अपरिच्छिन्न तत्व बनावं आणि सुख तिने भोगावं, दुःख तिने त्यागावं, वृत्तीला तिने टाकावं आणि परमतत्वामध्ये बुद्धीने विलीन व्हावं. त्याला ज्ञानी म्हणावं. आता त्याच्या मोबाईल ते सांगतो तुला. आज पौर्णिमा, जास्त टाइम घेत नाही म्हणलं, पण घेण्यात गेला. चला, देहेंद्र नायके, 10 इंद्रियाचा नायक स्वामी मन काय करतो बघा आता. ऐसेनी देहेंद्र नायके, धरोणी मन जवळिके, भोगी जती शब्दादिके विषय भरणे. त्या इंद्रियाचा स्वामी जीवात्मा मनाला जवळ करतो आणि विषयाला भोगायला सुरुवात होती. आणि मी पूजा केली आणि मी तिथं गेले, मी ताल त्याची त्या जीवात्म्यानं त्या मनाला जवळ केलं आणि विषयाला भोगायला सुरुवात झाली. देहेंद्र नायक आहे, 10 इंद्रियाचा स्वामी जीवात्मा मनाला जवळ करतो, विषयाला भोगायला जातो आणि तोच जीवात्मा परमात्म्याला जर हुडकितो, परमात्मा बनतो, परमात्म्याला प्राप्त करतो, ज्ञानाच्या बोधावर येतो आणि आपल्या रूपामध्ये विरघळून जातो. तर मनबुद्धीचा सुद्धा बाध होतो आणि ज्ञानमय अवस्था होऊन ते दृश्य संपत आणि दृश्यातला जो परमात्मा तो प्रगटतो आणि द्रष्टा तयार होतो. असं मग दृश्याचा बाध होतो. द्रष्टा हा ज्ञानी असतो, परमात्मा हा अज्ञानी असतो. मला तुला याच्यावर बोलायचं आज. हे कुठंच नसतं. खरा म्हणा ना बाप्पा, कारण पुराण महान आहे, पण त्याच्यामध्ये स्पष्टीकरण करणारे संत आहे. हे ग्रंथ आहे. प्रमाता ज्ञाता, ज्ञाता कोण? प्रमाता. द्रष्टा कोण? पाहता, जाणणारा. पाहणारा प्रमाता, जाणणारा ज्ञाता, एक होणारा मुक्त. तो पण मीच आहे. पाहणारा तोच, पाहता तोच, पाहणारा तोच, दिसणं तोच, ज्याच्या साह्यानं जगत दिसतं तो मी तोच. हे सांगणार तुला आज. त्रिपुटीचा वाद, जी त्रिपुटी उत्थान पावत्या विद्या कार्य. त्रिपुटी म्हणजे प्रगट होती, नाश होती. आता एक ज्ञान झालं, इथं कोण आहे, 10 मिनिटं लेट झालं, पळावरी. ते कुणाला कळालं? परमात्म्याला, अंतःकरणाला. पण कळणं हे ज्ञान आहे. ज्ञानामुळे व्यवहार आहे. मग पुढी बी त्याच्यामुळेच आहे आणि माग बी तोच आहे. व्यवहार खोट आहे, कल्पित. वृत्ती एक ज्ञानी जाती, पण तो तसाच आहे, तो भगवंत आहे. आणि येणारी जाणारी व्यक्ती अनात्माय खोटी आहे. इथपर्यंत जावं लागतं. वाचून, गीता पाठ करून, पारायण करून हे वर म्हातारे येतं. पण अध्ययन केल्यावर आज बाई म्हणते मी 18 वाजले, मी एकादशीचं पारायण केलं, पुण्य. पण सखोलता नाही, लोकांचा भावार्थ नाही, मनाला जागृती नाही, दोषाचं खंडन नाही, अज्ञानाचा निराश नाही आणि बुद्धीला भगवंताचा स्पर्श नाही. पुण्य, केवळ पुण्य. पण हे पुण्य
जेव्हा शब्दात जातं मन, बोधाला पाहतं मन, ब्रह्मरूप होतं अंतःकरण, तेव्हा बुद्धी आणि मन देहाकडे येत नाहीत. कारण मनासह बुद्धीची एकरूपता होती आणि वायू मन बुद्धी अग्नी दोन्ही तत्व ब्रह्मरूप होतात. तेव्हा व्यवहार जरी झाला तर संबंध देहाचा नसतो आणि कर्तेपणाचा भाव नसतो. कारण तिथं अज्ञान नसतं, विज्ञान जगत नसतं आणि स्वतःचा अधिष्ठान मन भिन्न नसतं. कारण तिथं ब्रह्मभाव जागा असतो. हे नवीन लोकांना कळत नसत ते माझी चूक नाही. तुम्ही तुमचा दोष आहे, आमचा दोष आहे का? तुम्ही आला नाही तर ते आमची चूक नाही, आमची चूक आहे का? हे अंतरंगाची मांडणी चूक नाही. जेव्हा वृत्ती उत्थान पावते प्रमाता जीव भूतसह काल झालं 15 अध्यायामध्ये. अहो तुम्हाला जर जीव माहित नाही, शिव माहित नाही, माया माहित नाही, कर्म माहित नाही, मी माहित नाही, तू माहित नाही, तर कशीची भक्त तुमची पूर्ण? श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी म्हणतात तुम्ही तालावर, पण श्रीकृष्णच कळत नाही तर ताल काय कामाचा? आम्ही महाराजांसोबत MIDC मध्ये महाराज उतरत परभणीच्या बाहेर 2 किलोमीटर, माझ्या घरापासून 10 किलोमीटर तिथं आम्ही थांबायचो. आता ते भक्त त्यांच्या जे परमभक्त त्यांच्याकडे ते काही वाईट नाही, पण त्याने तेवढं भावलं. त्यांना पूर्ण उच्च स्थितीवर लोक ते ऐकलं पाहिजे मग कोणतात ते चुकी नाही. पण ते गणेश आला समोर लढाव देतो ना, गणेश तू म्हणा महाराज कसं वाटलं भगवान? ते म्हणले भगवंताची प्राप्ती का स्वराची प्राप्ती? त्यांना ते स्वरामध्ये ह्याच्यामध्ये का परमात्म्यामध्ये? नाही तू सांग. लय, स्वर, ताल, मृदंग, टाळ ह्याच्यात बघावं लागते कुठं चाललं काय सुधायला. टाळ वाजता त्यांचं लक्ष असतं ना, बरोबर चपाला का लांब चालला. मग ते टाळात आहेत, स्वरात आहेत, शब्दात आहेत, पण अभिन्न भाव असतात. भक्ती आहे, पूर्ण नाही. खूप सुंदर सांगतो महाराजांना की स्वरामध्ये राहणं आणि स्वरामध्ये जो आनंद आहे त्याला पाहणं स्वानंद म्हणतात त्याला. आता ते ऐकून खूप झालं म्हणता येत नसतं. आता त्यांना 2-7 वर्ष होऊन बाहेर का ते ऐकून त्यांच्याकडे त्यांनी जाणं का 10 वर्ष केलं परभणी जाणं येणं जाणं येणं. मग ते शब्द आपल्या लक्षात राहत नाही ना. आणि एवढं कळत नव्हतं की बसलं की लिहून घ्या, बसलं की लिहून घ्या. ते म्हणले अरे आहे भक्ती आहे, मान्य करतो, नमस्कार नमन आहे भक्ती ते नमन, पण त्यांचं लक्ष जे ब्रह्मस्वरूपाकडे नसतं, म्हणजे पूर्ण परमेश्वराकडे नाही. स्वर, ताळ, टाळ आणि गायन आवाज किती गेला, किती पट्टी, दुसरी पट्टी, तिसरी पट्टी त्यांची असते, त्या पट्टीत असते ते लोक. मग भगवंताच्या जो सोबत भगवंत आहे तिथं बुद्धी आहे का? अरे हे त्या आहे भजन रे, गोड आवडतं, आम्हाला सगळ्यांना आवडतं भजन. पण ते स्वर असताना लय घेताना आमचा अभेद कुठं झालाय? अभेद करून भजन करा, करू नका असं नाही. कधीच म्हणणार नाही वेदांती लोक हे करू नका ते करू नका. पापडी थांबत नाही, कर्म संपत नाही, चालणं नाही, बोलणं नाही, खाणं नाही, श्वास नाही, थांबलाय कर्म कसं थांबलं? पण पूर्ण जाणून. मग आता शिवात्मा कळायला बघू तुम्हाला, ब्रह्माता कळतो का, ज्ञाता कळतो का, द्रष्टा कळतो का? द्रष्टा भाव कवा होतो? दृश्य पाहताना ज्याला त्याच्या सत्तेने कळल्या जातं की सत्ता म्हणजे आत्मसत्ता. जीवात्म्याला कळतं की दृश्याला पाहतो आपण आणि पाहताना समोर दृश्यामध्ये तो ज्याच्या सत्तेनं दृश्य कळालं तिथं पण तो, आणि ज्याच्या सोबत वृत्ती गेली बाहेर त्याच्या सोबत पण तो. तर कुठं भिन्न आहे, कुठं जगत आहे, कुठं दृश्य आहे, कुठं प्रमाद आहे? कळालं का? हे सूक्ष्म भाषा आहे. ज्याला भेजा असं त्याला कळलं, विना भेजाच्या लोकांना कळत नाही. ही वेदांती भाषा आहे. रट्टप तू म्हणलं की मी म्हण, मी म्हणलं की तू म्हण. आता एक तुला म्हणून दाखवते हे कसं कळतं ते. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया
भेटी एक वेळा, दे भेटी एक वेळा, दे भेटी एक वेळा. हे सोरे. मग कन्हैया रे, तू जगजेती आहेस, जगतामध्ये व्यापक आहेस. तुझ्या विना जगत नाही, तू नाही तर जगत नाही. जगत दिसताना पण तू, जगत कळताना पण तू, जगत पाहताना पण तू, म्हणून जगजेती. असं तू व्यापक आहेस. दे भेटते, अशी भेटते कशी? अशी व्यापक आहेस तसं राहू दे. तुझ्यामध्ये मन मिसळू दे, ब्रह्मभाव प्रगट होऊ दे, देहभाव सुटू दे, आत्मभाव सुटू दे, आनंदात जगू दे आणि दुःख जाऊ दे. उपाधी सुटू दे, परिच्छिन्न भाव जाऊ दे, अपरिच्छिन्न तत्व होऊ दे. परिच्छिन्न आपण लोकांना शब्द कळत आहेत. माते दगड ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, अपरिच्छिन्न माहित नाही, परिच्छिन्न माहित नाही, वैदिक भाषा माहित नाही, वेदांत शक्ती माहित नाही, पोट फिरवायचं निघायचं काय? मग तुम्ही म्हणतात ना जगजेटी. मग जगजेटी म्हणजे कोण? जगात मध्ये अनुरेणीमध्ये तुझा वास आहे, तू जगजेटी आहेस कन्हैया. ती भेटी, तुझं रूप कुठे आहे, तू कसा आहेस ते दाखव. फक्त भासरी घेतलेला नाहीस तू, फक्त भासरी घ्यायचा त्याच्यात. भासरी किती काढवा गौरी गवळणी असताना पुन्हा सोडून दिली की ना, पुन्हा युद्धाची भासरी, गोकुळात भासरी. राधेसाठी तिला आवाज देऊन बोलवायला, सवंगड्याला सांगायला मी आलो या. पुन्हा भासरी नाही. यांना कळतच नाही लोकांना भासरी कवा आहे कवा नाही. पुन्हा होती का युद्धात भासरी? बाकीच होती का भासरी? कंसासोबत होती का भासरी? जस लहान लेकरू स्वप्न घेत नादी लागतो, पण मोठे पण स्वप्न द्या पडते. नाही मान कॉलेज चालला, स्वप्न घेत घेत कॉलेजशी म्हणते का मान. बरोबर आहे की नाही? आता जगजेटी, दे भेटे, अशी भेटते. इथे भेट पुन्हा संपतच नाही. अभेद, भेट म्हणजे अभेद. अशी एक होऊ दे, पुन्हा देहभाव होतच नाही. असं तुझे सानिध्य प्राप्त होऊ दे, जगत भाव दृश्य खरं वाटतच नाही. आणि तुझं बुद्धीला आलिंगन दिल्यावर, तुला बुद्धीनं जाणल्यावर, बुद्धी तुझ्यामध्ये प्रवेश केल्यावर तो द्रष्टा होतो, प्रमाता जातो. प्रमाता जीवभाव जातो आणि द्रष्टा भाव येतो. ज्ञानी लोकाला तो द्रष्टा जगताचा आणि पाहणारा प्रमात्या जगताला, पाहणारा वृत्ती सोबत आहे आणि जाणणारा भगवंता सोबत आहे. झाला मला विषय, तुला आम्हाला हेच सांगायचं होतं. 2 वाक्य काय सांगितलं सांग. पाहणारा वृत्ती सोबत आहे, जाणणारा द्रष्टा कुणा सोबत आहे? परमात्मा सोबत आहे. जाणणारा ज्ञानी आहे, त्याचा अभिन्न भाव आहे, तो आत्मरूप आहे. म्हणून तो जाणणारा सगळ्याला तोच पाहतो. जाणणारा आत्मस्वरूप रूप आहे, पाहणारा देह रूप आहे. पाहणारा वृत्ती सोबत आहे प्रमाता आणि जाणणारा आत्मा बरोबर आहे, खऱ्या भगवंता बरोबर. पाहणारा वेगळा आहे, जाणणारा वेगळा आहे, पाहणारा वृत्ती आहे त्रिपुटी. त्याच्यामध्ये अविद्या, तिथं विकार आणि तिथं मन बुद्धी जागृत आहे. इथं मनबुद्धीचा वाद आहे. जाणणाऱ्यासोबत मनबुद्धीचा वाद आहे आणि पाहण्यासोबत मनबुद्धी आहे. बुद्धी म्हणते मी कोणा कळालं आणि बुद्धी म्हणते मी पाहिलं. पाहणारा प्रमाता आहे आणि जाणणारा तो ज्ञानी आहे, आत्मरूप आहे. जाणणारा भगवंतासोबत, पाहणारा अंतःकरणासोबत. हे सूक्ष्मता कळते. म्हणजे जाणणं ज्ञानी नंतर तोच मी आहे. जाणणे, जाणणं, जाणी तिघात माझा अधिष्ठान आहे. मला सोडून काहीच नाही. त्रिपुटी मध्ये मी पाहणारा, वृत्ती बाहेर जाणारी, विषयाला धारण करणारी, विषय कळून देणारी 3 ठिकाणी तिचं स्थान उत्पन्न होतं. ते स्थान आत आहे, तिथं भगवंत आहे.
त्याच्या शक्तीनं माया प्रगट आहे, ती म्हणजे वृत्ती, त्याचं नाव मनबुद्धी. ती डोळ्यातून बाहेर आहे, जगताकडे गेली. येताना डोळ्याचं स्थान, उत्पन्न होताना भगवंताचं स्थान, आणि त्या वृत्ती थांबली ती विषयाचं स्थान. त्याला म्हणतात त्रिपुटी. हे प्रमात्यातून उत्पन्न होती. किती सुंदर आहे, कळतं काय? मग हे कळलं, तिन्ही ठिकाणी तिला स्पर्श जागा तिला 3 ठिकाणी. पण ज्या विषयाच्या आकाराची होती आणि विषयाचं ज्ञान करून देते कोण? त्रिपुटीच. विषयाकडे जाते ना, थांबते विषयाला. हे घर आहे, हे फोन आहे, हे टीव्ही आहे, हे रिमोट आहे. घराने माणूस रिमोटला घेतं, टीव्ही कडे बघतं आणि आरा थोडं साथ घेतं. पुरुष बाहेरचे शांत बसू द्या, त्यांना बसू देऊ नका. टकटक लावाय आल्याकडून थोडं शांत बसू द्या माणसाला. घरात आल्यावर हा करून जाऊन अंगावर आल्याबरोबर. की माणूस दिवसभर परेशान असत, त्याला खाली बसू द्या, श्वास छान घेऊ द्या, मग अंगावर जावं. आधीच साधा व्यवहार कळत नाही, पुढचं कळत कमी भेज असते ती. चला 360. ऐसे देहेंद्र नायके धरोणी मन. हे सांगायचं नाही ना का? जेव्हा वृत्ती विषयाच्या संबंध करते, विषयाच्या आकाराची होती आणि मग विषयाचं ज्ञान करून देते आणि त्रिपुटी पुन्हा वृत्ती पुन्हा नाश पावते, पुन्हा उत्पन्न होती. हे वृत्तीचं उत्पत्ती आणि नाश सतत चालू असतं. म्हणून त्या वृत्तीला विद्या कार्य म्हणायचं, विषयाला भ्रम म्हणायचं, आणि उत्पन्न होताना तिला कोटी म्हणायचं. आणि तिचा बात झाल्यावर, परमात्मा प्रगट झाल्यावर सत्य म्हणायचं. त्या कोण प्रगट झाला? आत्मा. तो सत्य आहे, तो खरा आहे, तो मी आहे, तो शब्द वाचन नाही. आता सांगायला गेलं रात्र पुरत नाही. पायाची पौर्णिमा आहे, पाया हाणत्याला आलं. त्यांचे पहिलं फुलं आपलं झालं सगळं, त्यांचं व्हायचंय. उठायचं 6:30ला, उती घ्यायची 7ला. असलं असतं कुठं. आणि 4 पासून वेळ असावे वाचायचं, व्यास करायचा, घरात लावरायचं, श्रवणात जायचं. थोडं पूजा करून बसलं की निवांत होते माणसाला. आता आपलं झाला वेळ राहिलं का? पण काय हे अधिक सारं टाकता. पूजा वेल तुमचं संध्या तुळस महादेव चट करून इथं बसत जाऊ. मग शांत चित्त होत आणि ते श्रवण आत जात. मन तद्रूप होत, भगवंताशी अभिन्न होत, देहाहून भिन्न होत, जीवात्मा धन्य होत. उठायचं 6 झाला, बसायचं 7ला. वा रे बाया. ऐसे देहेंद्र नायके. मी सांगायचं राहिले बरं का ज्ञान कसं होतं. मी नाही सांगणार, मी विचार करून बागत वाल्या बायका सांगा उद्या. ऐसे देहेंद्र नायके धरोणी मन जवळके भोगी जती शब्दाधिके विषय भरणे. भोगीचे शब्दाधिके विषय भरणे. शब्द आहे, शब्दाचं ज्ञान होतं, विषयाचा भोग येतो. पण 10 इंद्रियाचा स्वामी जो जीवात्मा, तो मनाला जवळ करतो आणि हे विषय भोगतो. असं कोण करतो? तो. 10 देहेंद्र नायके, 10 इंद्रियाचा स्वामी जीवात्मा मनाला जवळ घेतो. बघा का पुढचं. धरुणी मन जवळीके, मनाला जवळ करतो. मग मना सगळा खेळ. मन घेऊ भडकली बाई तर बसते का मला लवकर बापा. मन धरुणी मन जवळीके भोगी जती शब्दाधिके विषय भरणे. शब्दाचा भोग आहे, शब्दामुळे क्रोध आहे. ती असं म्हणली म्हणून की तिची वाचा खराब झाली. तिच्या भोवती वलय खराब असतात. तिच्या वाणीतून आपण शब्द क्रोध तिच्या भोवतालीच राहतात. ते म्हणून तो क्रोध वाढतो. समोरच्याकडे राहत नसतो, तुम्ही त्याला धरतात. भोगीचे ते शब्द अधिके विषयाधिके. त्याच्यामध्ये बोलता येतं शब्द अधिके. हे शब्द बोलला, हे असं बोलली, ती तसं बोलला. पुन्हा पुढे काय म्हणले? विषय भरणे. विषय भोगतात ते. तो जीवात्मा काय भोगतो? विषय. कुणाच्या द्वारे? मनाचा. आणि नुसतं पोट फिरून पळायला कळतं का ग माय? मला बोलणं तिखट लागतं का लागलं?
दुसरी लोकांना वाटतं असं बोलली तसं बोलली. तुम्हाला धरून कधी बोलले कुणाला मी? ओवीला धरून बोलते की हे तुम्ही समजून घ्या. देहांद्रिय नायक आहे, तशी इंद्रियाचा स्वामी जीवात्मा मनाला जवळ घेतो, इंद्रिया शब्दाकडे जातो आणि विषय भोगतो. माझ्याकडे कुठे येतो असं भगवंत बोलतो. चुकलं आणि कळतं का हे? मी तो आपल्या गौवीला आता तुमच्या धाय ना पार आहे. बराबर बराबर शब्द आहे का स्वर आहे का त्या गौवीला प्रेम आहे. करू नका. शांत जर काय असतं करा. 6चा टाइम असतं करा. 11, 12, 2 कोणत्या गावात आहे धिंगाणा? तुम्ही गावगावचं बघा नाही, गावला पण करा. 12:06 5:45 सुरू होतं आमचं. 5:30 विष्णू सहस्त्र, 5:45 ज्ञानेश्वरी, 7:30 ते 8 घरी आले. 2 तास बस झाले. 11ला पारायण असतो ग. पाणी पित नाही आम्ही कधी कधी. पाणी पिणं होत नाही. 8:45 फिरायला लागते. 4ला पूजेला बसायला लागते. 3 लोटा लागते. जर केलं एका अध्यायाचं करावं, एका श्लोकाचं. तुमचा विषय तुम्हाला शरीरम यद्वाप्नोति यच्चाप्यतक्रमतीश्वरः त्रैतत्वानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. वायुर्गंधानि वाशयात्. वायू म्हणजे वार, गंध म्हणजे स्वा. यद्वाप्नोति यच्चाप्यतक्रमतीश्वरः. ठीक आहे. शरीरम यद्वाप्नोति, शरीर सुटताना शरीर पडलं, पण मधलं मन बुद्धी कुठं पडली कळतं काय लोकांना? शरीर खाली पडतं पंचमहाभूताचा स्थूल देह, पण ह्याच्यामध्ये कर्म करणारा मन सूक्ष्म देह ते पडत नाही. तो अधर राहतो हवेत. शरीरम यद्वाप्नोति यच्चाप्यतक्रमतीश्वरः. शरीर पडताना स्थूल देह पडला, पण मन बुद्धीने केलेलं कर्म, केलेले पाप, केलेलं पुण्य, हे सगळं व्यवहार, ती वासना मनात जाती आणि मनबुद्धी आणि पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, मनबुद्धी आणि हे सगळे एकत्र येतात. 17 तत्व. पंचप्राण, प्राण आपण समान उदाहरण हा खाली उरतो. प्राण खाली म्हणजे त्या प्राणामध्ये मन पण असतं, बुद्धी पण असते प्राणासोबत. नंतर 5 कर्मेंद्रिय असतात. काय काय कर्म केले? सूक्ष्म संस्कार. त्या मनामध्ये केलेल्या प्रकृतीच्या कर्मेंद्रियानं केलेल्या कर्माचे संस्कार मनामध्ये साठलेले असतात. आणि त्या कर्मांचं केलेलं पुण्य मी केलं, मी केलं असं अहंकार बुद्धी धारण केलेली असते. मग दोन्ही साचलेलं बुद्धी आणि मनामध्ये, तो लिंग देहामध्ये तुमच्या आयुष्याचा साठा असतो. आणि ते लिंग देह प्राण रूपानं म्हणजे वायू. प्राण म्हणजे पंचप्राण वायूच आहेत ना, आणि मन पण वायूच आहे ना, आणि बुद्धी तेजच आहे ना. त्या भूताच्या अंश आहेत, त्या पंचभूताचे शुद्ध अंश आहेत. तेजाच्या शुद्ध अंशाची बुद्धी आहे, वायूच्या शुद्ध अंशाचं मन आहे. मग ते पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राण, पंच कर्मेंद्रिय आणि मन बुद्धी एकत्र आले आणि ते लिंग देह देहातून बाहेर पडला. जसं फुलाला वारा वाहताना स्पर्श केलं आणि फुलात सुगंध त्या वाऱ्यात मिसळला आणि ते वार सुगंधाला घेऊन पुढे गेलं. देह जरी पडला तर देहात होणारं कर्म, पाप, पुण्य जे बी असेल, मोह, वासना त्या बुद्धीमध्ये उरलं. देह खाली पडला आणि त्या मनाने ते घेतलं आणि ते लिंग देह टाकला. त्या फुलातला सुगंध वाऱ्याने घेतला, वारं पुढे गेलं, मन पुढे गेलं लोकांतराला, पाप पुण्य भोगायला. हे वारं फुलाचा सुगंध घेऊन पुढे गेलं आणि हे मन बुद्धीने देहातलं पाप पुण्य घेऊन ते मन लोकांतराकडे गेलं. हे कळतंय सोबतून? हरिओम हरिओम. प्रकाशात आता नाही केलं का? तुम्ही काल म्हणलं आपल्याला त्याचं काही वाटत देणं नाही येतल्याचे पुण्य श्रवणामध्ये, मननामध्ये आत्मसाक्षात्कार होण्यासाठी ह्या आयुष्याच्या तपश्चर्या म्हणजे वेद.
आणि वेदाच्या साह्यानं त्या ओवीमध्ये मनाचा प्रवेश आणि ओवी आत घेतो मन तिथं जातं, बुद्धीला ते कळतं, तो बोध आत घेते, बुद्धी आत जाते, आज्ञा समाप्त होतं, आवरण नष्ट होतं, बुद्धी भगवंत होती. झालं आमचं पारायण. तुम्ही दाखवा तुमचं पारायण, सांगा एक श्लोक. थांबते मी इथं. आम्ही सांगितलं काय का होतं आमचं. तुम्हाला म्हणलं सांगा बरं पारायण वारे एक श्लोक सांग. माय गेलेस ना 30 वर्ष 40 वर्ष, सांग एक श्लोक. येते मग तोंड बंद. कुठं वाचव कळती, ताकदच नाही ना. म्हणून तत्परायण ज्ञानानं होत आणि पारायण पुण्यानं होत. मी कोण साधूमुळे कळत. देवभाव कसा थांबतो, आत्मभाव कसा प्रगटतो, आत्मैक्य कसं होतं आणि दृश्य कसं बुद्धीतून निघून जात. देहांद्र नाही की आपण किती वाचलं असं, मी बी वाचलो, तुम्ही वाचलं, पण देहांद्र नाही की कुणाला म्हटले कळालं. 10 इंद्रियाचा स्वामी जीवात्मा, त्याच्या सत्तेनं त्याच्या संबंधानं 10 इंद्रियामध्ये जी हालचाल होतो, 10 इंद्रियामध्ये जी जाणीव होती, 10 इंद्रियामध्ये जे कर्म होत, ती सत्ता त्या जीवात्म्याची आहे आणि कर्म हे प्रकृतीचे, कर्ण त्या परमात्म्याचं, वृत्तीचं आगमन हे मायेचं आणि स्थिती ही त्या भगवंताची, बुद्धी ही त्या परमसत्तेकडे जाण्यासाठी शक्ती बोधाची आणि तृप्ती मनाची आणि ओळख ईश्वराची, भेट कन्हैयाची आणि अनुभूती सुखाची, प्राप्ती व्यापकाची आणि स्थिती मुक्तीची. आणि त्या मुक्तीच्या स्थितीमध्ये हा जीवात्मा एकरूप होतो, तर देहातून तो भिन्न होतो, जडाचा बाध होतो, वृत्तीचा निराश होतो, स्वरूपाचा साक्षात्कार होतो व हा महाज्ञानी बनतो. हे वाक्य पाठ केले का मी? तो जेव्हा एकच आहे आणि जगत अनेक आहे आणि अनेकाला आधार एक आहे आणि तो एक मध्ये आहे आणि ते माझं रूप आहे, त्याच्याशी अभिन्न माझी पूजा आहे आणि त्याच्याहून भिन्न हे भेदभाव तुझा आहे. आणि माहितीये का आता आपण 10-20 वर्ष बुद्धी छान राहील म्हणून ते तर कराच, तो त्याला सोडायचं नाही, वेळ मिळत कराच, पण हे सोडून माऊलीच्या एका ओवीतून उद्धार आहे बेटा, एका श्लोकातून आत्मसाक्षात्कार आहे, एका श्लोकातून. आता म्हणलं सांगा बायकांना श्लोक सांगितलं कोणीतरी? तुम्ही पारायण करतात हे बाहेर आहे का? मनामध्ये ती स्थिती आहे का? बोलण्याची ताकद आहे का नाही? गुरु गुरु फिरणं, मंदिर होतं रे प्रदक्षिणा, दार बंद, देवाचं दार बंद, पाया फिरायला बहुताली, दार बी उघडलं नाही आज्ञानाचं आणि मूर्ती दिसली नाही स्वरूपाची. फिरा बाहेरून बाहेरून बाहेरून, बाहेरला बंद करा, तार नसलेला. चला 1 मिनिट घेते, 3 मिनिट झाले, आपण 10 मिनिटं वर या उशिरा. परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तेचे दिसे. जीवाचं मी करता भोगता वाटतं, परी करता भोगता ऐसे, मी भोगलं, मी खाल्लं असं वाटतं ना, मी केलो, मी चालले, मी तिथे गेले, मी आले. मीचा व्यवहार कुणाशी आहे? प्रकृतीशी. आणि मी तर ब्रह्म आहे, मी तर चलत नाही, मी तर बोलत नाही, मी तर करत नाही, त्याच्या वाचून काहीच होत नाही आणि ते तर काहीच करत नाही. हे ज्याला कळालं तो मुक्तीच्या घरात वळला. त्याला उत्तर दुपारून सांगितले काहीच करत नाही. मग तेव्हा परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तेच दिसे. जेव्हा ते दिसत मी करता, जे शरीरी का पैसे एकादी बाबा बाबा बघा, ते शरीरी पैसे एखादी तो जीवात्मा लाखो देहात गेला ना, कोटी, पण त्याला त्या जीवात्म्याला मनबुद्धीला करता भोगता व्हायला ह्या देहात यावं लागतं. जीवाची देहाची तो जीवात्मा एखाद्या देहात प्रवेश करतो तर त्याला वाटतं मी भोगायलो, मी खायलो, मी बघायलो. बघ, जे शरीरी का पैसे एखादी तो लिंग देह एखाद्या स्थूल देहात प्रवेश केल्यावर
करता भुक्तेपणा वाटतो, पण लिंग देहाचा आभास ज्ञानानं होतो. पुन्हा तो जीवात्मा कोणत्या देहात प्रवेश करत नाही. का करत नाही? तर तो देहाचा अधिष्ठान बनतो, देहाला आधार बनतो, अध्यस्थाला धरतो, अधिष्ठान रूप होतो. अध्यस्थात तो राहत नाही, अध्यस्थात जात नाही, त्याला अध्यस्थ खरं वाटत नाही, कारण अध्यस्थाला अधिष्ठान तो असतो. आता अधिष्ठान कसा बनतो? दुपारी मी विचारसागर घेणार नाही. भोगता करता भोगता, मग करता भोगता हा जीवात्मा केव्हा बनतो? तर तो जीवात्मा पाप पुण्याला धरून येतो, कर्माचे संस्कार घेतो, अनादिकालच्या अज्ञानात राहतो, तेव्हा तो देहात प्रवेश करतो, करता होतो. इथं कारण ते, कारण त्या जीवात्म्याचं अज्ञान दिलं नाही, म्हणून जीव आणि आत्मा. जेव्हा जीव भाव संपला नुसता आत्मा. तुला हे सगळं सांगते, खूप सुंदर विषय, जमीन सारखं पायाखालचा असा विषय. आम्ही सगळं ऐकलं. ज्ञानदेव तुकाराम विरुद्ध करता बघता भगवान की जय. हॅलो सगळं